हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत भाजी आणि तुम्हाला माहीतच आहे, की आता पावसाळा चालू झाला आणि वेगवेगळ्या रानभाज्या या येतात या सीझनमध्ये. तर ही अशी भाजी डॅडने आणली होती आणि आम्ही बेसिक अशी पद्धत वापरूनच भाजी बनवणार आहोत. तर हा असा कांदा आहे. राज मला थोडं हेल्प करत होता, सगळी मदत करत होता सगळं करण्यासाठी. तर हा कांदा आपण मस्त चिरून घेणार आहोत उभा. एक पूर्ण कांदा मी घेतलेला आहे या भाजीसाठी. ती भाजी खूपच म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये होती, जास्त अशी आणली नव्हती. कारण आमच्या घरात पालेभाज्या जास्त कोण खात नाही, त्यामुळे आम्ही थोडं असं कमीच क्वांटिटीमध्ये बनवणार होतो. त्यानंतर हे आम्ही एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते मस्त बारीक करून घेणार आहोत. हे ग्राइंडर आहे, हे आमच्याकडे आहे हँड ब्लेंडर असं. तर ते आम्ही कांदा चिरण्यासाठी वापरतो. आणि हे सगळ्या गोष्टी मी बेसिक घेतलेल्या आहेत. लसूण आहे, त्यानंतर कढीपत्ता, मिरची असं सगळं घेतलेलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. मी सर्व पालेभाज्यांमध्ये थोडं तरी जिरं टाकते, कारण जिऱ्याचा फ्लेवर मला खूप आवडतो. आणि मला वाटतं जिरं तुम्हीही वापरा पालेभाज्यांमध्ये. बहुतेक जण अव्हॉइड करतात आणि मस्ट असं नाही वापरत पालेभाज्यांमध्ये जिरं, पण मी घालते आणि तुम्ही घालून बघा, मस्त स्वाद येतो. आणि त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे भरपूर असा कढीपत्ता. छान मस्त फ्लेवर येतो आपण ॲज अ कढीपत्ता टाकल्यानंतर आणि आपल्याला खूप छान भाजीची चव लागणार आहे त्यामुळे. आणि मी मिरची चिरलेली होती तीही यामध्ये टाकलेली आहे, हिरवी मिरची. आणि पालेभाज्यांमध्ये थोडी हिरवी मिरची मी जास्तच टाकते, कारण त्याचाही फ्लेवर एन्हान्स होतो नंतर. आणि भरपूर असा मी लसूण टाकलेला आहे, ठेचलेला लसूण. त्यामुळेही भाजीची चव एकदम मस्त लागणार आहे आणि आपल्याला भाजी एकदम छान वाटणार आहे. आणि हे सगळं चांगलं मी असं परतवून घेतलेलं आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा आपण इकडे घेतलेला आहे, बघू शकता. तर तो मी मस्त असा परतून घेणार आहे यामध्ये. आणि पालेभाज्यांची हीच मेन ट्रिक असते, की आपल्याला बेसच असतो तो ऑनियन असतो, कांदा असतो. त्यामुळे तो आपल्याला चांगला पिंक ब्राउनिश होईपर्यंत चांगला त्याला परतवून घ्यायचा आहे सगळ्या मसाल्यांबरोबर, म्हणजे जे रॉ आपण यूज केलेलं आहे त्यांच्याबरोबर सगळं मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी ही भाजी यामध्ये टाकलेली आहे. ही चवळीची भाजी आहे. हेच सेम साहित्य वापरून तुम्ही बाकीही अशा पालेभाज्या बनवू शकता किंवा ज्या रानभाज्या येतात ज्या पावसाळ्यामध्ये, तर त्या तुम्ही सेम स्टेप वापरून बनवू शकता घरी. खूप छान लागतात. आणि ह्या सगळ्या भाज्या आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत. पाणी अजिबात आपल्याला यामध्ये टाकायचं नाहीये. सगळी ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे. यामध्ये थोडीशी हळदही मी टाकणार आहे. आता काही जण हळदही नाही टाकत, पण मी थोडी हळद टाकते, कारण चांगली टेस्ट येते त्याला. आणि थोडंसं मीठ टाकून मी भाजी मस्त बनवून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.